शुभेच्छा दिल्या त्याबद्दल वैजनाथ प्रीमियर मित्रमंडळ वरसई आणि वरसई पंचकृषी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं मनपूर्वक आभार. एस मगाशी मॅन ऑफ द मॅच राहिले आणि बरंचसं पारितोषिक आमच्याकडे आहे. एस अतुल अतुल जाधव एस मॅच विनर आपण या. वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित राहिलात आणि या मंडळांवरती आपलं नितांत प्रेम आहे हे दाखवून दिलं त्याबद्दल निश्चितच वैजनाथ मित्रमंडळ वरसे यांच्या वतीने मी आपलं आभार व्यक्त करतोय. चला मगाशी मॅन ऑफ द मॅच राहिल्याने बरंचसं कॅश प्राईज आहे. मॅच विनर आणि खऱ्या अर्थाने 1500 रुपये आमच्याकडे आहेत. त्याच्यामध्ये संजयजी पाटील आणि महेंद्रजी पवार आणि तदनंतर आमचे उपसरपंच सुजयजी दळवी साहेब यांच्याकडून असे 500 म्हणजे एकूण टोटल 1500 रुपयाचं कॅश प्राईज झालं आहे. 500 रुपये आणि आमचे विक्रमजी मोरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज म्हणजे 2500 रुपयाची कॅश प्राईज या ठिकाणी. आणि मॅन ऑफ द मॅच मी मॅन ऑफ द मॅच साठी आमंत्रित करतोय विक्रमजी मोरे दादा या आपल्या शुभा असते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या सन्मानित करायचं अतुल जाधव यांना. नक्कीच वेल डन वेल प्लेड कारण सामना काय जबरदस्त चित्तथरारक सामना पाहिला आणि जिंकून सुद्धा दाखवला ही ताकद आहे आणि खऱ्या अर्थाने 36 हातीचं बळ तुझ्यामध्ये पाहिलं आम्ही आणि खऱ्या अर्थाने हा सामना आपण जिंकला. धन्यवाद देतो तुला आणि तुमच्या टीमला. तर नेक्स्ट आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. आमचे अक्षय पाटील असतील आमचे कदम सर असतील. तुर्तास मी आजच्या दिवसासाठी घेतोय या ठिकाणी रजा. निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय सुंदर फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच एक चांगले योगदान क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कृपया विनंती आहे स्पीडअप करायचं आहे. आपण बघतोय अर्थातच धावा झाल्यात. दुसरं षटक चालू असताना 1-12 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. मोठी अपील केली जाते आणि अपील मध्ये उत्साह तितकाच आणि विश्वास सुद्धा तितकाच. नो डाउट हरेश दिवेकर बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे फिर एक बार. निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय तब्बल 2 विकेट बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाल्या. 12 या धावसंख्येवरती अतिशय सुंदर या ठिकाणी वरसे पंचकृषी प्रीमियर लीग ची स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने गाजतीये. मित्र म्हणेन अर्थातच सर्वच ज्यांनी या ठिकाणी या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय सहकार्य केलंय त्याबद्दल अर्थातच सर्वांचंच मी जेवढं कौतुक करेन तेवढं फार कमी आहे. सामन्याचा आनंद अर्थातच आपल्याला घेताना पाहायला मिळतात. नुकताच महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आणि या विभागावरती ज्याचं नितांत प्रेम असे आदेशजी बांदेकर साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभली आणि खऱ्या अर्थाने या शोभा या ठिकाणी वाढवली. आपण बघतोय गोलंदाज
गोलंदाज आकाश या ठिकाणी चांगल्या पद्धतीची कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू निश्चितपणाने या चेंडूला पनिशमेंट करतील. एक अवांतर धाव वाढताना आपल्याला पाहायला मिळेल आणि स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 2 बाद 14. 2 बाद 14 अशी ही धावसंख्या आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते. सुंदर अशी ही स्पर्धा. लोअर फुल टॉस चेंडू बरोबर 2 क्षेत्रांच्या मधोमधून सरळ चेंडू खेळून काढला जातोय. डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये मारलेला हा दर्जेदार असा प्रेक्षणीय चौकार. स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितपणाने एक चांगली धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो, कारण मगाचा जो आपण मित्रांनो मॅच बघितला तब्बल 79 धावांची गरज होती आणि त्या 79 धावा सुद्धा या ठिकाणी कुठल्या होत्या. त्याच्यामुळे क्रिकेट म्हटलं की एक अनिश्चितता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि जो रंगतदार मॅच आपल्याला अर्थातच तमाम मानवांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळाला. यावेळी धावचीची विकेट घेण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला जातोय. दोन्ही फलंदाज स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये यशस्वी या ठिकाणी पोहोचतायत आणि स्कोर कार्ड वरती धावा पोहोचतायत तब्बल 2 बाद 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक हाताळलं होतं अर्थातच गोलंदाज मारुती यानं त्यानं 10 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी खर्च घेतली होती. विकेट केलाय चेंडूला, बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. यावेळी चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा येतोय दर्जेदार प्रेक्षणीय षटकार. निश्चितच आपण बघतोय या षटकानं धावसंख्येला एक चांगला आकार येतोय. 25 धावा या ठिकाणी पाव शतक फळकावरती लागतोय. ओरपीच चेंडू बरोबर चेंडूला खेळून काढले जातोय. अर्थात क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय, मात्र एक धाव रुकू शकत नाहीत. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळते 26. याच्यानंतर एक मॅच होईल तर विनंती असेल की लवकर स्पीडअप करायचं आहे. कृपया विनंती असेल की स्पीडअप करायचं आहे, कारण याच्यानंतर अजून एक मॅच आपल्याला या ठिकाणी खेळवायची. 55 सुद्धा विनंती असेल. मैदानाकडे वळूया. 2 षटकांचा खेळ झालाय. 26 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल आल्यात 16 धावा आणि अशा 26 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळतात. गोलंदाज मारुती. फुल टॉस चेंडू पाहिजे तितकासा मजा या ठिकाणी स्वीकारता येत नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल, 1 बाउन्स चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय, मात्र एक धाव रुकू शकत नाहीत. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा या ठिकाणी वाढल्या जात आहेत आणि फळकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 27 धावा स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 27. नवनाथ 11 आणि बापदेव 11 यांची मधली ही जुगलबंदी. मोठी अपील, मात्र अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. नो डाऊट अंपायरने अपील या ठिकाणी नॉट आउट घोषित केलंय आणि स्कोर कार्ड वरती धावा स्थिरावत आहेत 27 या धावसंख्येवरती. आता मात्र कुठेतरी जखडून ठेवलं. आता मात्र कुठेतरी फलंदाजांना वाव देत नाहीयेत खेळण्यासाठी, कारण आपण बघितलं तर बापदेव 11 संघासाठी करो की मरो अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. कारण 2 सामने या ठिकाणी पराभूत झाल्या कारणानं या सामन्यांमध्ये कमबॅक करणं तितकंच गरजेचं आहे. मारुती, क्या बात आहे. अतिशय सुंदर भेदक मारा पाहायला मिळतोय. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू फलंदाजाला चकवा देऊन जातोय यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. यावेळी कमबॅक केलंय मी तर म्हणेन मारुती या गोलंदाजांना, कारण 2 षटकांचा खेळ झाला होता तर 26 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत या षटकामध्ये केवळ 1 धावा खर्च केले आणि कुठेतरी फलंदाजाला या ठिकाणी जखडून ठेवलाय. मारुती आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू
त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडूला मिड ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय, मात्र एक धाव रोखू शकत नाहीत. एका धावेने दोन्ही फलंदाज आपली स्ट्राईक रोटेट करतायत आणि आगेकूच काढण्याचा प्रयत्न, एक फायटिंग टार्गेट निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 28 या धावसंख्येवरती. 27 धावसंख्येवरती कुठेतरी गाडी अडकली होती, मात्र आता गेअर टाकलाय आणि कुठेतरी धाव झाल्यात 28. मारुती यावेळी बरोबर लेगलाच केलाय चेंडूला. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, हा येतोय चौकार. नवनाथ 11 अर्थात संघ मला करण ढेबे, राकेश जाधव, जोमा दरोडा, सागर सकपाळ, संदीप मोंगल, सचिन जाधव यांचा आज संघ या ठिकाणी एक फायटिंग टार्गेट निर्माण करतोय. अपोजिट संघ आहे बापदेव 11 संघ. महेश गुडेकर, नरेश दुदुस्कर, मयूर शिगवण, आकाश पाटील आणि दिलीप पांडवकर यांचा संघ एकमेकांसोबत या ठिकाणी लढताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मारुती यावेळी थोडासा महागडा ठरतोय या मागच्या चेंडूवरती. ओरपी चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, हिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला जातोय. डायरेक्ट हिट असता तर कुठेतरी हा फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु क्रिकेट म्हटलं की जरतरला या ठिकाणी महत्व नसतं आणि यावेळी अर्थातच एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील. धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आपण बघतोय तब्बल 33 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. सर्वांना विनंती आहे की टीम मीटिंग घ्यायची नाहीये, कारण अजून एक मॅच या ठिकाणी आपल्याला खेळवायचं आहे, त्याच्यामुळे टीम मीटिंग या ठिकाणी घ्यायची नाहीये. अतिशय सुंदर या ठिकाणी आयोजन नियोजन आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. श्री वैजनाथ मित्रमंडळ वळसे यांच्या वतीने आयोजित ही वळसे पंचक्रोशी प्रीमियर लीगची स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर मित्रांनो आमचे गागोदेचे माजी सरपंच शिवाजीदादा पाटील यांनी चालू केलेली स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने त्यांचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करावे लागेल, कारण सुरुवातीला 2 वर्षे त्यांनी त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्यानंतरची धुरा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही सांभाळली आणि गेल्या वर्षी अर्थातच जय भवानी जावळी या संघाने सुद्धा एक चांगलं आयोजन अर्थातच स्वर्गीय दत्ता पाटील याच्या स्मृती निमित्त ही वळसे पंचक्रोशी प्रीमियर लीगची स्पर्धा अर्थातच भरत कदम असेल, शरद जाधव असेल यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि यावर्षी मात्र वैजनाथ वळसे संघानं तो वारसा या ठिकाणी जपलाय. पुन्हा एकदा निखिल आपले षटकातील पुढील चेंडू. यावेळी फसवा चेंडू कोणत्याही प्रकारचा चान्स देत नाहीये. यावेळी उसळी घेतली, गुडल्या स्पॉट वरून चेंडूने झपकन सुटी घेत फलंदाज यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ह मध्ये जाऊन विसावला आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. स्कोर कार्ड वरती धावा स्थिरवतायत तब्बल 33 धावा स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी बरोबर चेंडूला टपली दिली आहे, बराचसा वेळ चेंडू हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि एक महत्वपूर्ण विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा हादरा बसतो आहे अर्थातच नवनाथ 11 संघाला. डीजे असं म्हणत अर्थातच आपण बघतोय गोलंदाजानं करिश्मा केलाय आणि अर्थातच येणाऱ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवत कुठेतरी एक चांगलं योगदान अर्थातच आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कृपया स्पीड करायचं आहे, स्पीडअप करायचं आहे, विनंती आहे. नवनाथ 11 संघाला विनंती असेल की बराचसा वेळ जातोय, आपण या ठिकाणी आहात तर आपला जो कोण नेक्स्ट खेळाडू असेल, नेक्स्ट बॅटर असेल तो लगेचच या ठिकाणी तयार ठेवायचा आहे, कारण याच्यानंतर आपल्याला एक मॅच खेळवायची आहे, त्याच्यामुळे एक मिनिट या ठिकाणी आपल्याला महत्वाचं आहे. प्रतीक शिगवान या ठिकाणी एक आयकॉन म्हणून ज्याची या ठिकाणी या संघामध्ये निवड केली होती, एक चांगला दबदबा आहे या वळसे विभागामध्ये त्या नावाचा आणि निश्चितपणानं तशीच खेळी या ठिकाणी होतीये का ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. निखिल गागोदे खुर्द गावाकडून खेळणारा हा एक अष्टपैलू खेळाडू यावेळी मात्र अर्थातच बापदेव संघाकडून खेळतोय आणि आपल्या संघाला चांगले योगदान अर्थातच गोलंदाजी असेल फलंदाजी असेल या माध्यमातून करताना पाहायला मिळतोय.
यावेळी मारायचा चेंडू होता ऑन साइडला, चेंडू आलाय ऑफ साइडला. एक धाव रोखू शकत नाहीत. एक चोरटी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतायत. एका धावेने दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतायत आणि कुठेतरी आगेकूच करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा अर्थातच वाढताना पाहायला मिळतील. धावा झाल्यात 3-34 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. अर्थातच निखिल हडप याचं कौतुक करावं लागेल, कारण 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले, त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट आणि केवळ एक धाव या ठिकाणी खर्च केली. यावेळी खाली राहणारा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र कुठेतरी चुकी झाली आहे आणि चुकीचं रूपांतर आपण बघतोय मित्रांनो या ठिकाणी 2 धावांमध्ये. आणि अर्थातच जीवदान दिलं जातोय दिनेश कदम यासारख्या झुंजार अशा फलंदाजाला. कारण आपण बघितलं तर एका क्षेत्ररक्षकाने केलेली चूक, एका क्षेत्ररक्षकाने सोडलेला झेल आपल्या संघाला कुठेतरी तो महागडा ठरत असतो. आणि अर्थातच जर क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाला साथ दिली नाही तर कुठेतरी अर्थातच आपला संघ निश्चितपणे अडचणीमध्ये सापडू शकतो. एक संधी दिली आहे मित्र म्हणेन दिनेश कदम यासारख्या फलंदाजाला. त्या संधीचं सोनं करेल का हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उभा राहिलाय. निखिल हडप आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू, लोअर फुल टॉस चेंडू आपण बघतोय. पंचांनी मात्र त्या ठिकाणी डिसिजन दिलाय, निर्णय आलाय, नो बॉल आहे. अर्थातच बिमरचा हा नो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा येतोय प्रेक्षणीय दर्जेदार षटकार. लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 43 अशी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. सर्व जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांनी विनंती असेल की या ठिकाणी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा, कारण संध्याकाळची वेळ आहे, आपल्याला जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी वाचवायचा आहे. मैदानाकडे वळतोय. धावा झाल्या 43. अर्थातच 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती चालू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू, यावेळी बिग हिट केलाय. सरळ चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. दर्जेदार असा प्रेक्षणीय षटकार. निश्चितच एटीएम खुलं झालाय. जोमा दरोडा यांच्याकडून अजून एक षटकार आला तर 500 रुपयाचं बक्षीस, अनिल सकपाळ यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. म्हणजे आपल्या या ठिकाणी खेळाडूंना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय योगदान देण्याचा प्रयत्न. सचिन जाधव यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस. म्हणजे आपल्या खेळाडूंचं पाठबळ वाढवण्याचा प्रयत्न अर्थातच संघ मालकाकडून पाहायला मिळतोय. चला चालू करायची मॅच. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 49 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. एक झुंजार खेळी आपल्याला पाहायला मिळतीये. मी तर कौतुक केलं होतं निखिल याचं, मात्र येणाऱ्या चेंडूंवरती प्रहार केला जातोय आणि सोडलेला झेल या ठिकाणी पूर्णपणे महागडा ठरतोय. आपण बघतोय अर्थातच क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतो, उचल करेल आणि अर्थातच काका आपण बघितलं तर दिनेशाचा झेल सोडला होता आणि त्याच्यानंतर दिनेशाचा एक आक्रमक पवित्र कशा पद्धतीने असेल याचं एक उदाहरण अर्थातच शेवटच्या 2 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळालं. लागोपाठ 2 षटकार मारत आपल्या संघाला एक चांगलं योगदान दिलं आणि जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत एक चांगली धावसंख्या उभ्या करण्याचा प्रयत्न त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि निश्चितपणाने आपण बघितलं तर एक चांगली योगदान अर्थातच दिनेशाच्या माध्यमातून. स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 50. अर्ध शतक फलकावरती लागतोय. शेवटचं आणि अंतिम हाणामारीचं शतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कृपया टीम मीटिंग घ्यायची नाहीये विनंती असेल, कारण याच्यानंतर अजून एक मॅच या ठिकाणी आपल्याला खेळवायचा आहे. विनंती असेल की लवकरात लवकर मॅच चालू करायचं आहे. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसे यांच्या वतीने आयोजित ही वरसे पंचकृषी
प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा खऱ्या अर्थानं आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा गाजली आणि अर्थातच वैकुंठ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला. या स्पर्धेची सुरुवात झाली आणि अर्थातच सिने अभिनेते आदेशजी बांदेकर यांची उपस्थिती सुद्धा काही वेळापूर्वी या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभली होती आणि खऱ्या अर्थानं या मॅचला एक वेगळीच उंची येऊन ठेपली आहे. यावेळी बिगेट केलाय सरळ चेंडू केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा येतोय दर्जेदार माहिती हिट षटकार डीजे फिर एक बार. मित्र म्हणेन बाबदेव 11 संघासाठी कारण त्यानंतरचे दिनेश यांनी मारलेले फटके आणि त्या फटक्यांच्या जुजावरती एक या ठिकाणी उच्चांक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे 56. अब तक 56. पुन्हा एकदा परशुराम आपल्या षटकातील पुढील चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न ग्राउंड शॉटने चेंडू खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल फेकी करेल मात्र या ठिकाणी फेकी पूर्णपणे चुकीची ठरली जातीये. अर्थातच 2 धावा या ठिकाणी रोखू शकत नाहीत. या 2 धाव्याने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील. धावा होत आहेत 58. या ठिकाणी आपण बघितलं तर हाणामारी चालू आहे या शेवटच्या षटकांमध्ये कारण आपण मगाची मॅच बघितली तर 78 धावा गोळा केल्या होत्या. 79 धावांची या ठिकाणी टार्गेट ठेवलं होतं आणि ते 79 धावा सुद्धा या मैदानावरती चेस झाल्या होत्या. फुलटॉस चेंडू बिगेट केलाय बरोबर आमंत्रण दिलं होतं. आमंत्रणाचा स्वीकार करत या ठिकाणी चेंडू या ठिकाणी भेदून दिलाय षटकार. पैसे आता आमच्याकडे ते जमा करतील. 500 लावलेले आहेत. पैसे जमा होणार आमच्याकडे. नो पेटीएम नो गुगल पे ओनली कॅश पे. या ठिकाणी निजाव चेंडूची सांगता होतीये. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला वाढताना पाहायला मिळते स्थिरावते 64 या धावसंख्येवरती. कडक कडक नोट या ठिकाणी 500 रुपये जमा. दिनेश कदम याच्या खेळीसाठी अर्थातच संघ मालक अनिल सकपाळ आणि जोमा दरोडा यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक जमा झालंय. यावेळी अर्थात आपण बघितलं तर तू धाव मी धाव अशी परिस्थिती पाहायला मिळतीये आणि मात्र डेड बॉल असेल कारण जो नियम आपण सकाळीच या ठिकाणी घालून दिला होता कारण यष्टीरक्षकाने जर चेंडू या ठिकाणी पकडला तर हा बॉल या ठिकाणी डॉट गृहीत धरला जाईल आणि हा नियम या ठिकाणी लक्षात घ्यायचा मित्रांनो. धावसंख्या झाली आहे 64 आणि विजयासाठी 65 धावांचे या ठिकाणी करायचं आहे आणि विनंती असेल की लगेचच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. नवनाथ 11 जास्त वेळ न घेता या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी अर्थातच मैदानामध्ये पाठवायची आहे बाबदेव 11 संघासाठी. गणेश कदम यांच्याकडून अर्थातच दिनेश कदम याच्यासाठी षटकार जे मारलेत त्या खेळीसाठी या ठिकाणी अर्थातच 100 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. पंचांना विनंती असेल की या इनिंगला या ठिकाणी टायमिंग लावायचं आहे कारण बराचसा वेळ जातो. अजून एक मॅच आपल्याला या ठिकाणी खेळवायची आहे कारण आज जशी मॅच उरकेल तसं शनिवारच्या मॅचेस आपल्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रविवारच्या मॅचेस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करेन टॉस साठी अंश 11 आणि ओवी 11 मी विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय. अंश 11 रिया एंटरप्राइजेस आणि ओवी 11 दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण टॉस साठी यायचंय आणि हा मॅच लगेचच चालू करायचा आहे. हरेश दिवेकर आपल्याला विनंती आहे की फास्ट घ्यायचं आणि फलंदाज सुटे या ठिकाणी पाठवायचे. हरेश दिवेकर आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी मॅच चालू करायचं आहे आणि यानंतरचा आवाज असेल ज्यांचं या ठिकाणी या विभागावरती या मंडळांवरती त्यांचं नितांत प्रेम आहे असे आमच्या कदम सर.
चला बापदेव 11 विनंती करेन आपला या ठिकाणी फलंदाज पाठवून द्यायचे आहेत, जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण याच्यानंतर एक मॅच आपल्याला या ठिकाणी खेळवायची आहे. ओबी 11 आणि अंश 11 रिया एंटरप्राइजेस अर्थातच विनंती असेल की टॉस साठी यायचं आहे. आपला नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, विनंती असेल की लगेचच चालू करायचं आहे. हॅलो चेक. अंश 11 मंगेश पाटील कृपया लगेच या. त्याच्यानंतर विनंती असेल ओबी 11 संघ या ठिकाणी संघ हजरच आहे आणि जोश मध्ये आहे तो ओबी 11 संघ कारण 3 मॅचेस या ठिकाणी जिंकलेले आहेत. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई आयोजित वरसाई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 वर्ष 9 आणि आजचा पहिला दिवस. या पहिल्या दिवसातील 7वी लढत आज चालू आहे. नवनाथ 11 आणि ओवी 11 यांच्यामध्ये नवनाथ 11 या संघाने 64 धावा केलेल्या आहेत आणि ओवी 11 साठी 65 धावांची आव्हान त्यांनी ठेवलेल्या 5 षटकाच्या खेळामध्ये. सलामीची जोडी मैदानात येते ओवी 11 संघाची अर्थातच मारुती आणि सुशांत. या ठिकाणी टॉस आपण जिंकलाय. ओबी 11 संघ काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा पहिला निर्णय असेल. निश्चितपणे आता आपण बघितलं तर मगाची मॅच आपण या ठिकाणी 79 धावा केल्या होत्या, तर या सामन्यामध्ये कशा पद्धतीची तुमची रणनीती असेल? आम्ही त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि सगळे सपोर्ट केलं तर नक्कीच करू आम्ही. निश्चितच 3 मॅचेस आपण लगातार या ठिकाणी जिंकलेल्या आहेत, त्याच्यामुळे मालकांचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे प्रत्येक खेळाडूंवरती दाखवलेली जी जबाबदारी आहे, ठेवलेली जबाबदारी आहे, ती यशस्वी पद्धतीने या ठिकाणी पार पाडलेली आहे. त्याबद्दल खेळाडूंचं निश्चितपणे आपण आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. नक्कीच खेळाडूंनी सगळ्यांनी सहकार्य केलेले आहे आणि सगळ्यांनी चांगलं म्हणजे खेळ केलेला आहे इथं. त्यामुळे मी खेळाडूंचे आणि प्रथमतः मालकाने आमचा विश्वास दाखवला, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. निश्चितच हे होते संजय बेकावडे कॅप्टन ऑफ ओबी 11. मंगेश पाटील अंश 11 रिया एंटरप्राइजेसचे या ठिकाणी मालक आहेत. तर कशा पद्धतीने तुमची रणनीती असेल? कारण अपोजिट संघ आपण बघितला तर त्यांनी 79 धावा या ठिकाणी चेस केलेल्या आहेत. त्याबद्दल या ठिकाणी त्यांच्या समोर खेळायचं असेल तर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. नक्कीच जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करावाच लागेल कारण का 79 रन मारून सुद्धा त्यांनी चेसिंग केली. आणि प्रथम बोलतो मी ते माझ्या गावाची टीम आहे, माझ्या गावातलं ओनर आहेत आणि ते कधी पण मी असतो माझ्या कधी पण ओनर ते असतात. यावेळी अविनाश बनेनी केला, गेल्या वर्षी असतो पण खेळामध्ये काय सांगू शकत नाही. ते चांगली त्यांची गेम झाली. आम्ही पण एक मॅच हारलो तरी आम्ही एक मॅच जिंकलो. आम्ही पण जिंकण्याचा प्रयत्न करू, जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. निश्चितच हे होते मंगेश पाटील. दोन्ही कॅप्टनना दोन्ही संघाला या ठिकाणी शुभेच्छा द्यावी आणि ओव्हर टू माईक कदम सर. धन्यवाद अक्षय. माडिस्कीच्या शत्रुसंघी जिंकू किंवा मरू हे युद्ध आमचे सुरू. मैदानातील युद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय अटीतटीची लढत ही होणार कारण मगाचा सामना आपण अटीतटीचा पाहिलात की 78 धावा केल्या त्याला उत्तर देणं 79 धावा पूर्ण केल्या होत्या. पण नवनाथ 11 ओवी 11 यांच्यामधील लढत 64 धावा आपल्या 5 षटकाच्या खेळामध्ये केलेल्या आहेत आणि ओवी 11 संघाने सुद्धा आपली सुरुवात त्याच पद्धतीने केलेली आहे. पहिलं षटक चालू असताना 0 गडी बाद 6. ओवी सन्माननीय भास्करजी यादव आष्टे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण समालोचन अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. आखोड टप्प्याचा चेंडू चांगलाच रीतीने चेंडूला हिटवलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतो. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय पण दोन्ही फलंदाज सुरेख रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा त्यांनी वसूल केल्या. अतिशय महत्वाच्या 2 धावा ओवी 11 संघाला मिळतात. ओवी 11 संघाचे मालक अंकित बेकावडे आणि जगताप यांच्या टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे पहिलं षटक चालू असताना 0 गडी बाद 8. गाठ मात्र नवनाथ 11 या संघापुढे आष्टेच्या भव्य दिव्य स्टेडियमवर वैजनाथ मित्रमंडळ वरसाई आयोजित वरसाई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 मध्ये वर्ष 9 मध्ये पडलेल्या लॉफ्टेड हिट करतोय. 1-2 पावलं पुढे सरसवतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात बरोबर आणलाय आणि क्रिकेटच्या भात्यातील उत्कृष्ट असा फटका हवेच्या गोळीने रफ्तार जातोय. चेंडू सरळ षटकार.
घ्यायचा सलामीला आलेला मारुती आणि सुशांत याच्याकडून आपण बघतोय. सुशांत शांत डोक्यानं हा नॉन स्ट्रायगरला आहे, पण मारुती मात्र आपल्या हवेच्या गतीनं वायूच्या गतीनं पवनपुत्र मारुती हा खेळतोय. एक चौकार एक षटकारच्या साहाय्याने खेळतोय, तो म्हणजे 14 धावांवर. आणि ओवी 11 संघाची धावसंख्या सुद्धा झालेली आहे ती 14. अजून सुशांत नॉन स्ट्रायगरला आहे. गोलंदाज आहे तो प्रतीक. प्रतीकाचे थोडासा खराब आपल्याला चेंडू पाहायला मिळतात. हा ऑफसाईडच्या बाहेर टाकला, चेंडूला चांगली दिशा दिली, सरळ कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्यामधून हा सरळ चौकार. गुणलेखक नागले सर म्हणतात ओवी 11 संघाने धावा केल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 18. नवनाथ 11च्या 5 षटकातील 64 धावांना उत्तर देताना जिंकण्यासाठी 65 धावा करायच्या असताना पहिल्या षटकामध्ये स्पीडअप करायचं आहे. पंचांना विनंती आहे की लवकर स्पीडअप करावं, कारण पुढे आपल्याला एक मॅच आहे. टीम मीटिंग नको आहे. सलामीला आलेला मारुती 2 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्यानं 18 धावांवर खेळतोय. सुशांत याला आपलं खातं उघडायचंय, कारण त्याला स्ट्राईक सुद्धा मिळाले नाही. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे मारुती याच्या फलंदाजी 11 संघाच्या. एक चांगलं आयोजन आणि नियोजन आपण बघतोय की खरंच काल परवा कुणीतरी एकाने स्टेटस ठेवलं होतं की आपल्या जुन्या खेळाडूंना आपण विसरू नये. मला सुद्धा आमच्या गोळे कंपनीमधील एकाने हे मुंगशीच्या ठेवलं होतं की जुन्या खेळाडूंना कधी विसरू नये, कारण त्यांनी गावासाठी आपलं नाव कमवलेलं आहे. आज त्यांचं आठवण नक्कीच या ठिकाणी, कारण ते आज सगळेजण खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये असतील आमचे वर्षेचे दिलीप होजगे, खरंच उत्कृष्ट गोलंदाज. या वेळेला मात्र सरळ डीप मिड विकेटला सुरेखरित्या झेल घेतोय आणि जमलेल्या जोडी आहे त्याला फोडण्यामध्ये यश मिळतंय. तो नवनाथ 11 संघाचा तेज भास्कर यादव सुद्धा एक चांगले खेळाडू त्यावेळेला आष्टीच्या टीममधून होते. निधवली अविनाश पाटील यांच्या खेळाची आठवण आज सुद्धा होते. गणपतीवाडी स्टेडियमवर शेवटच्या 1 चेंडूवर 5 धावा पाहिजे होत्या आणि त्यावेळेला गणपतीवाडी विरुद्ध त्यांनी षटकार मारून तो सामना जिंकला होता. अतिशय आपण बघतोय की या ठिकाणी सुभाष शिंदे यांचं सुद्धा कौतुक करावं की आपण सगळ्यात कंजूस कसं असावं. तर कंजूस गोलंदाजी एखाद्या प्रतिस्पर्धीने आपल्या खेळाडूमध्ये 8 धावा पाहिजे असेल तर त्या 8 धावाच्या आत रोखण्याचं काम नक्कीच सुभाष शिंदे यांचं असणार. आमचे जयंत नारकर यांनी सुद्धा या क्रिकेटचं मैदानात आपण सुद्धा खेळलेले आहात. या ठिकाणी सगळे आपण जुने खेळाडू खेळलेले आहात. तर या सगळ्यांची पुन्हा एकदा आपण आठवण करूया आणि खेळाच्या मैदानात जातोय. नवनाथ 11 आणि ओवी 11 यांच्यामधील लढत. अंकित बेकावडे आणि यश जगताप हे मालक, तर नवनाथ 11 संघाचे मालक करण ढेबे, जोमा दरवडा, सागर सकपाळ, संदीप मंगल, राकेश जाधव, सचिन जाधव असा हा 7वा मॅच आज चालू आहे. नवनाथ 11 संघाने आपल्या 5 षटकाच्या खेळामध्ये 64 धावा केल्या. 65 धावा असताना ओवी 11 संघाची धावसंख्या दुसरं षटक चालू असताना 1 गड्याच्या मोबदल्यात धावा झालेल्या त्या 22. सुरेख क्रिकेटचं आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. या ठिकाणी सरपंच शिवाजी पाटील यांनी चालू केलेली ही स्पर्धा सलग 2 वर्ष आणि त्यानंतर प्रत्येक विभागात गेल्या वर्षी या ठिकाणी जावळी या संघाने आयोजित केलं आणि महत्वपूर्ण विकेट मिळते डीजे मास्टर साठी मोका. हुकमी एक्काला तंबूचा रस्ता दाखवला. अर्थातच तो ओवी 11 संघाचा हुकमी एक्का मारुतीला तंबूचा रस्ता दाखवलाय. तो गोलंदाज नितीन यानं पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर 1 विकेट घेतली आणि 4थ्या चेंडूवर सुद्धा 1 विकेट मिळाली. नितीन याची गोलंदाजी ओवी 11 संघाकडून एक अष्टपैलू कामगिरी आपल्याला नितीनची पाहायला मिळाली. नितीन याने 2 महत्वपूर्ण सलामीला आलेला जोडीला तंबूचा रस्ता दाखवला. ओवी 11 संघाची धावसंख्या पहिलं षटक दुसरं षटक चालू असताना 2 गडी बाद 22. 22 फॉर लॉस ऑफ 2 विकेट, म्हणजे सगळे 2-2 झालेले आहेत आणि ओव्हर सुद्धा दुसरा चालू आहे. बघा काय योगायोग आहे. नितीन याचा पुढचा चेंडू सॉरी
बापदेव 11 सॉरी मगाचपासून आम्ही बापदेव 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 22. दुर्वा 11 आणि बापदेव 11 यांच्यामधील ही लढत आपण बघतोय. अतिशय बापदेव या संघाच्या या दोन्ही खेळाडूंनी या दोन्ही गोलंदाजांनी पहिल्या षटकात जरी 22 धावा गेल्या असल्या 18 धावा गेल्या असल्या त्यानंतर मात्र बापदेव संघाचा गोलंदाज अर्थातच नितीन यानं एक सुरेख अशी गोलंदाजी केली. या षटकाचं पृथक्करण गुणलेखक नागले सर म्हणतात एक षटक 4 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट मिळवल्या. जोरदार टाळ्या आपण देऊया गोलंदाज नितीन यासाठी कारण चांगली गोलंदाजी केली. सलामीने जोडी 18 धावा वसूल केल्या होत्या त्यानंतर धावा सुद्धा रोखल्या आणि 2 महत्वाच्या पूर्ण विकेट मिळाल्या त्या बापदेव 11 संघाचा गोलंदाज नितीन. गोलंदाज बापदेव 11 संघाचा तिसरा षटक घेऊन येतोय दिनेश कदम. 2 षटक पॉवर प्लेचा षटक संपलेला आहे त्यामुळे नवनाथ 11 संघाची गोलंदाजी चालू आहे. नवनाथ दिनेश बापदेव 11 संघाची फलंदाजी. बापदेव 11 संघाच्या धावा झालेल्या त्या तिसरं षटक चालू असताना 2 गडी बाद 24. बापदेव 11 संघाने आपल्या पहिल्या षटकामध्ये सुरेखरित्या फलंदाजी केली होती. नवनाथ 11 संघाला त्यांनी चांगलं रोखलं होतं पण सुरेखरित्या हा चेंडूला हळूच खेळून काढले. एक धाव पूर्ण केली. 25 धावा धाव फलकावर लागल्यात. खाली गुडघा टेकून चेंडू मारण्याचा इरादा होता परंतु बघूया बॅटला लागला काय पॅडला लागलाय चेंडू जातोय तो सरळ लेग बायचा इशारा येतोय. पॅडला लागून चेंडू गेला लेग बायचा इशारा येतोय. एक धावेने धाव फलकावर धावा जमा होतात त्या 26. जिंकण्यासाठी 64 धावा करायच्या असताना चालू असलेला सामना नवनाथ 11 आणि बापदेव 11 यांच्यामध्ये. नाणेफेक जिंकलं नवनाथ 11 प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं होतं. बापदेव 11 आपल्या 5 षटकाच्या खेळामध्ये 64 धावा केल्या आणि त्याला उत्तर देताना नवनाथ 11 ची धावसंख्या आता झालेली आहे ती तिसरं षटक चालू असताना 27. बापदेव 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 27. पुढचा चेंडू सुरेखरित्या तटवतोय. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण करतोय. लेग साइडला मारलेल्या फटक्याला एक चांगली खळगडी धावसंख्या त्यांनी रोखून धरलेली आहे. बापदेव 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28. एक चेंडू बाकी आहे. तिसऱ्या षटकातील एक चेंडू बाकी आहे. पाहूया झेल घेतो का सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येतोय हा लोण्याचा गोळा मी सोडणार आहे. महत्वपूर्ण आणखी एक विकेट मिळते ती म्हणजे
धावांची. त्यानंतर मात्र नवनाथ 11 संघाचे गोलंदाज नितीन आणि दिनेश कदम यांनी एक चांगली विकेट मिळवली. हा आवाज घुमणार आपण बघतोय. 4 गडी बाद 28 धाव संख्या झालेला बापदेव 11 संघाच्या आणि लागोपाठ हा दुसरा झेल घेतोय. नितीन बापदेव 11 आणि नवनाथ 11 यांच्यामधील लढत पहा. नुसत्या टाळ्या देऊ नका आमचे जयंत नारकर या ठिकाणी म्हणतात, कारण मगाशी जशी बक्षिसांची खैरात झाली तशी पुन्हा एकदा बक्षिसांची खैरात या ठिकाणी होणार. की खरंच आपल्याच सगळ्या मुलांना एक प्लॅटफॉर्म. हॅट्रिकवर आहे गोलंदाज नितीन हॅट्रिकवर असताना थोडासा चेंडू स्क्वेअर टाकतोय. एक अवांतर धाव मिळते. नवनाथ 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती अर्थात 29. बापदेव 11 संघ या ठिकाणी थोडासा अडचणीत येतोय, कारण नवनाथ 11 संघाने आपल्या 5 षटकामध्ये 64 धावा केल्या. जिंकण्यासाठी 65 धावा असताना सुरुवात मात्र बापदेव 11 संघाची अतिशय सुरेख झाली होती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा झाल्या होत्या. त्यामुळे दोन्ही फलंदाजांनी आपल्या चेंडूवर नियंत्रण ठेवायला पाहिजे होते की 2 ते 3 षटकात सामना जिंकायचा इरादा त्यांनी मारला होता. पण खरंच त्यानंतर येणारे गोलंदाज नितीन आणि अर्थातच दिनेश कदम यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. नितीनचा पुढचा चेंडू लेग साईडच्या बाहेर जातोय. 2 लागोपाठ स्क्वेअर चेंडू टाकतोय, म्हणजे जिथे गोलंदाज 1-2 चेंडूवर लागोपाठ विकेट घेतोय आणि त्यानंतर लागोपाठ 2 चेंडू वाईट टाकतोय, म्हणजे हा नक्कीच विकेटसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ते अर्थातच अण्णा सकपाळ यांच्याकडून आणि राकेश जाधव यांच्याकडून. विकेटसाठी पाहूया 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आणि विकेट घेतं का पाहूया. ओव्हर हॅट्रिक झालेली आहे नितीनची या षटकामध्ये. खरोखर 3 विकेट या षटकामध्ये घेतलेल्या आहेत. आपल्याला पाहायला मिळते स्पीडअप करायचं आहे दोन्ही संघांनी. त्यांचा पुढचा चेंडू चेंडू स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला गुडले स्पॉटवरून झपकन चेंडू उडाला. एस्ट्रिकच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू अडकला. 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र चेंज ऑफ द स्पेस आपल्याला नितीन याचं पाहायला मिळालं. बापदेव 11 संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 4थं षटक चालू असताना 6 गडी बाद 30 आपल्या 64 धावांचा पाठलाग करायचा असताना अजूनही दोघांना समान संधी आहे. काय करतात का पाहायचं आहे. चेंडू झपकन खाली राहतोय, कधी चेंडू उसळी घेतोय, कधी खाली ठेवतोय. अशा पद्धतीने बापदेव 11 संघ आणि नवनाथ 11 संघ यांच्यामधील लढत आपण बघतोय. नवनाथ 11 संघानं आपल्या 5 षटकाच्या खेळामध्ये 64 धावा केल्या होत्या. जिंकण्यासाठी 65 धावा असताना बापदेव 11 संघाने आपल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा केल्या त्या 6 गडी बाद 30. अजून 12 चेंडू बाकी आहेत. सॉरी, अजून 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 36. म्हणजे प्रत्येक षटकाराला षटकार मारायला पाहिजे. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे अर्थातच, आणि दोन्ही संघांनी स्पीडअप करायचं आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. ऋषभ 4व्या-5व्या षटकातील पुढचा चेंडू खाली राहतोय.
आणि फलंदाजाने तो चेंडू सोडून अजून काय सामना आपल्या हातातून गेलेल्या सामन्याची औपचारिकता बाकी आहे नक्कीच या ठिकाणी म्हणावे लागेल. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई आयोजित वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 प्रथम क्रमांक 50,000 व भव्य चषक, द्वितीय क्रमांक 30,000 व भव्य चषक. गोलंदाजाला बक्षिसांची खैरात आज आपण पाहतोय, पण फलंदाज मात्र थोडीशी नांगी टाकतात, कारण जिथे धावा वाढवायला पाहिजे होत्या, जिथे आपल्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा झाल्या होत्या बापदेव 11 संघाच्या, त्यांना विजयाच्या आशा होत्या, पण त्यानंतर मात्र एक एक विकेट आपण स्वतःहून आपला आत्मघात आपल्या संघासाठी केलात. एक चांगली आपण सलामी दिली होती, त्यानंतर मात्र येणाऱ्या फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. नवनाथ 11 64 धावा, 5 षटकामध्ये 65 धावा जिंकायला असताना बापदेव 11 संघाची धावसंख्या आता जवळजवळ पराभवाचा मार्ग हा त्यांच्या पदरी आलेला. स्पीडअप नक्कीच या ठिकाणी होत आहे. सुरेखरित्या चेंडू मारलाय, सरळ गुडगा खाली टेकतोय, पण सरळ छत्राच्या हातामध्ये एक महत्वपूर्ण आणखी विकेट जाते. याच्यानंतर जो मॅच आहे दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे, लगेचच या ठिकाणी मैदानामध्ये उतरायचं आहे. ओबी 11 आणि अंश 11 रिया एंटरप्राइजेस दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे, फास्ट मध्ये करायचं आहे. लक्ष्मण दिवेकर नक्कीच म्हणतात तुम्ही बक्षीस लावा, पण रोख बक्षीस आधी जमा करा, कारण त्यांची बक्षीस आमच्याकडे आलेली आहे. सामन्याची औपचारिकता बाकी. बापदेव 11 आणि नवनाथ 11 यांच्यामधील ही लढत आपण बघतोय. बापदेव 11 या संघाचा जवळजवळ पराभव नक्कीच झालेला दिसतो या सामन्यात. फुलटा चेंडू दिला, आमंत्रण केलंय, पाहूया फुलटा चेंडूचा फायदा घेतोय. 1 बाउंड चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. मास्टर